नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की तनयाने आज संपूर्ण दिवसभर खूप काम केलेलं असतं. तनयाने अवनी आणि वसुंधरा यांना काहीच कामं जवळपास करू दिलेली नसतात. सगळी कामं तिने केलेली असतात आणि वसू अवनीला तिच्यावर डाऊट आलेला असतो की नक्कीच त्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन शिजतोय आणि म्हणूनच ती एवढी सगळी कामं करते. तनया आता जयश्री माधवच्या रूममध्ये सुद्धा गेलेली असते आणि त्यांच्यासमोर सुद्धा सगळी कामं करत असते. जयश्री तिला विचारत असते पण ती काहीच सांगत नाही. ती म्हणते की वसू वहिनीने मला कामं करायला लावली, घरासाठी सगळी कामं करायचा मी सुद्धा निर्धार घेतलेला आहे. असे वसुंधरा वहिनी मला चांगलंच शिकवते म्हणून तिचं ऐकायचं असं मी ठरवलंय. आणि तिने खूप कामं केलेली असतात. संध्याकाळी जेव्हा सगळेजण घरी आलेली असतात तेव्हा ही तनया सगळ्यांसाठी चहा घेऊन जात असते आणि चहा घेऊन जात असताना तिला चक्कर येते. तिने खूप कामं केलेली असतात आणि म्हणूनच तिच्या हातातला चहाचा ट्रे खाली पडतो. सगळे कप फुटलेले असतात आणि ती खाली चक्कर येऊन पडलेली असते. सगळ्यांना खूप भीती वाटते. तिला सगळेजण उचलतात आणि सोफ्यावरती बसवतात आणि तिला जयश्री विचारत असते की तनया काय झालंय तुला? मी तुला म्हटलं होतं ना एवढी सगळी कामं करण्याची तुला काहीच गरज नाहीये. बघ बरं आजारी पडलीस ना, चक्कर आली तुला. आणि सगळे डॉक्टरांना बोलवायचं म्हणत असतात. तेवढ्यात तनया म्हणते नाही, मी आणि अखिल जाऊन येतो डॉक्टरकडे. आणि तिच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत असतं. जयश्री म्हणते हे बघ मी तुला आधीच म्हटले होते की कोणाचंही ऐकायचं नाही. हे सगळं ना त्या वसुंधरामुळे होते. ती म्हणाली आणि तू कामाला लागली का? अशा वेळेस ना काहीच काम करायचं नाही. जर तुला बरं वाटत नसेल तर तिचंही ऐकायचं नाही, कोणाचंच ऐकायचं नाही. आता जयश्री म्हणते जा तुम्ही डॉक्टरकडे जाऊन या. आता अखिल आणि तनया डॉक्टरकडे जायला निघतात. तनया मागे वळून वसुंधराकडे बघते आणि गालातल्या गालात हसते. वसुंधरा विचार करायला लागते की ही अशी बघून माझ्याकडे का हसते आणि हिला काय म्हणायचं असेल. तिला कळलेलं असतं की या सगळ्यांमागे ना तनयाचा नक्कीच काहीतरी षडयंत्र चालू आहे. तर मग आता येणाऱ्या एपिसोडमध्येच कळेल की तनयाला नेमकं काय करायचं असेल ते. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.